विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले लढिंग येथील लांडोर बंगला भूमी येथे 31 जुलै निमित्ताने अनेक जिल्ह्यातून भीममानवांचा जनसागर येत असतो। त्या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या वतीने या ठिकाणी सोयी सुविधा व बंगल्याची पाहणी करण्यात आली। दिनांक 31 जुलै रोजी लळिंग लांडोर बंगला येथे दर सालाबादाप्रमाणे यात्रेचे आयोजन करण्यात येते। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी लांडोर बंगला हा ऐतिहासिक वारसा या ठिकाणी भीमस्मृती आयोजनानिमित्त जनसागर येत असतो। त्यानिमित्त धुळे मुख्य वनरक्षक वन विभागातर्फे सर्व सुखसुविधा संपूर्ण लांडोर बंगल्याची पाहणी करण्यात आली आहे। रस्ता, पथदिवे, पाण्याची व्यवस्था, सुरक्षा या संदर्भात संपूर्ण परिसराची पाहणी केली। अजून काही सुविधा तात्काळ देणे संदर्भात आदेश देण्यात आले आहेत। या प्रसंगी GS अनारसे, उप वन संरक्षक CS पाटील, RFO लळिंग विभाग, API जेवण शिरसाट, मोहाडी पोलीस स्टेशन, PI माळी, महामार्ग वाहतूक पोलीस, VP पवार, बबलू पवार, वनरक्षक DP भामरे यावेळी उपस्थित होते। लळिंग या ठिकाणचं वनक्षेत्र हे राखीव वनक्षेत्र आहे आणि त्याचा दर्जा आहे तसाच आणि अबाधित राहायला पाहिजे हे कायदेशीर तरतुदीनुसार गरजेचं आहे। त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत। त्यासाठी वन विभाग, धुळे जिल्ह्याचं पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांचं सर्वांच्या सहकार्याने या वनक्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही, जैवविविधतेला कुठल्याही प्रकारची इजा पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे। सर 31 तारखेला इथं यात्रा भरते, भीम यात्रा, तर त्यांना काही सर्व उपस्थित होणाऱ्या समस्त नागरिकांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असणारच आहे। फक्त यामध्ये त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही आणि कायदेशीर तरतुदीचा भंग होणार नाही यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येईल। सर मग यावर्षी DJ किंवा इथं जे गाण्यांचे कार्यक्रम होतात भीम गीतांचे, तर नाही त्यासाठी संबंधितांच्या मानसिकतेमध्ये बदल होणं आवश्यक आहे आणि प्रचार प्रसिद्धी आणि त्यासाठी आवश्यक बोर्ड लावलेले आहेत। DJ वाजवणं, कचरा करणं, खाद्यपदार्थाचे स्टॉल लावून त्याच्यामार्फत आणखी प्रदूषणात भर टाकणं या गोष्टी कायदेशीर तरतुदीनुसार भंग करणाऱ्या आहेत आणि त्यामुळं त्याबाबत आवश्यक ते संबंधितांचं प्रबोधनही करण्यात येत आहे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे। विद्यार्थी हितासाठी गेल्या 68 वर्षापासून कार्यरत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सदस्यता नोंदणी महाअभियानाचे आयोजन केले होते। धुळे जिल्ह्यात 8500 सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवून सुरू असलेल्या अभियानाला विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विद्यार्थी हितासाठी गेल्या 68 वर्षापासून कार्यरत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन केले आहे। धुळे जिल्ह्यात 8500 सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवून झालेल्या अभियानाला विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आजचा विद्यार्थी हा आजचा नागरिक आणि युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती या विचारधारेतून अभावी काम करीत असून शिक्षणाचे बाजारीकरण विरोधात धडक मोर्चा, संघर्ष यात्रा, महाविद्यालयात बंद आदी उपक्रम घटनेने राबवले आहेत। विद्यार्थी समस्या सोडवण्यात अभावी अग्रस्थानी राहिली असून या सदस्य नोंदणी अभियान प्रसंगी जिल्हा सहसंयोजक जोशना पाटील, शहर मंत्री रोहन अग्रवाल, सहमंत्री पूजा गुरव, सदस्यता विभाग गोपाल पाटील, सोनल अग्रवाल, प्रिया नेरकर, राहुल साठे, अक्षय सोनार, विशाल सूर्यवंशी, गोरख वाघमारे, स्वप्नील पाटील आदी सहभागी झाले होते। भारतीय विद्यार्थी परिषद धुळे शहर मध्ये आज जैन सिनियर महाविद्यालय येथे जगातल्या सर्वात मोठ्या संघटनेचे ज्याचे आजवर 33 लाखाच्या वर सदस्यता झाले आहे। पूर्ण भारतातच नाही तर जगाच्या पाठीवर ही जगातली सर्वात मोठी संघटना आहे। गुगलवर जर तुम्ही आज टाकलं वर्ल्ड नॉलेज ऑर्गनायझेशन तर तिथे सर्वात अगोदर ABVP नाव आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही देशाच्या सुरक्षतेसाठी, शिक्षणाचं बाजारीकरण रोखण्यासाठी आणि वेगवेगळे शिक्षण माफिया यांना वचक बसवण्यासाठी विद्यार्थी परिषद काम करत असते। येत्या वर्षभरात विद्यार्थी परिषद आणि धुळे शहराने 8500 विद्यार्थ्यांना सदस्य बनवावे ही आपण एक टार्गेट ठेवलेलं आहे। विद्यार्थी परिषदेचे SFT, TSVP, BSVK असे वेगवेगळे आयाम चालतात। त्यानुसार विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना अशा वेगवेगळ्या आयामांमध्ये काम करायला मिळतं। अशा वेगवेगळ्या आयामात काम करून विद्यार्थी परिषदेचा स्वतःचा विकास आणि देशाच्या सुरक्षेसाठी एक देशभक्ती संघटना म्हणून विद्यार्थी परिषद काम करत असते। विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना आम्ही विद्यार्थी परिषदे कार्यकर्त्यांकडून एक पावती भरून घेतो। त्या पावतीमध्ये आम्ही त्याची 5 रोज फीस घेतो
आणि त्या पावतीचे 5 रुपये फी घेण्यामागचं कारण एक असंच आहे की त्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थी आणि आमचे विद्यार्थिनी कार्यकर्त्याचा नंबर देतो. जर अर्ध्या रात्री ही विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्याला तुम्ही फोन केला तर एकाही कोणत्याही कार्यकर्त्याचा नंबर त्याच्यावर असतो. कोणी फोन केला तर 1 मिनिटात आम्ही विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता त्या शिक्षणाचा ज्याला त्रास झालेला आहे त्याला आम्ही अप्रोच होतो आणि त्या विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर एकच माझी विनंती, जगातल्या सर्वात मोठ्या संघटनेचे तुम्ही कार्यकर्ते व्हा आणि या महिन्यात आम्ही विद्यार्थी परिषदेचे कार्य सर्व कॉलेजला जाऊन विद्यार्थी परिषदेची नोंदणी करणार आहोत. मी सर्व धुळेकर जनतेला विनंती करतो की त्यांनी जगातल्या सर्वात मोठ्या संघटनेचा सदस्य होतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित मार्गाची जळगाव येथील जानकीनगर केंद्रातील पालखी धुळे तालुका बिराडी गावात आली. या पालखीचे गावातून शोभायात्रा काढून भाविकांनी श्री स्वामीच्या नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून सोडला. नाचत गाजत गावकरी भाविकांसमेत शालेय विद्यार्थ्यांचा देखील यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी माननीय राजूभाऊ तावडे यांची देखील खास उपस्थिती होते. श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित मार्गाची जळगाव येथील जानकीनगर केंद्रातील पालखी बिलाडी येथे आली होती. या पालखीची गावातून भाविकांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. भाविक मोठ्या श्रद्धेने नाचत गाचत या मिरवणुकीत सहभागी झाले होते. स्वामी नामाच्या जयघोषाने हा परिसर दुमदुमू लागला. या प्रसंगी चौगाव ग्रामपंचायत सदस्य तसेच कांदेशमाळी महासंघ अध्यक्ष राजूभाऊ तावडे यांनी एकूण 11 ट्री गार्ड आणि 11 झाडे बिलाडी येथील स्वामी समर्थ केंद्रात समर्पित केले. व पाहूया ही बातमी. वसंत पाटील, स्वामी समर्थ केंद्र पर्यावरण प्रतिनिधी, खानदेशमाळी महासंघ सचिव प्रदेश. आज धुळे जिल्ह्यातील बिलाडी या गावामध्ये जळगाव येथील जानकीनगरची श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी आली असता आमचे खानदेशमाळी महासंघाचे धुळे जिल्हा अध्यक्ष यांना आम्ही विनंती केली की स्वामी समर्थांची जी पालखी आहे ती दर रविवारी संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये जात असते आणि प्रचार प्रसार करत असते. तर त्या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही 11 झाडं प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी केंद्राची स्थापना असते त्या ठिकाणी आम्ही पर्यावरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी 11 झाडं लावत असतो. त्याचबरोबर पर्यावरणाचं संतुलन राहावं. आता सध्या आपल्या महाराष्ट्रावरती जलसंकट कोसळलेलं आहे. पावसाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग जर सर्व शेतकऱ्यांनी, सर्व ग्रामस्थांनी आणि आपण जेवढे शहरात नागरिक राहतो त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग जर केलं तर आपल्याला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जलसंकट येणार नाही. शेजारी आमचे खानदेशमाळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री राजूभाऊ तावडे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री बी महाजन सर, धुळे जिल्हा सरचिटणीस श्री अनिलजी बोरसे या ठिकाणी उपस्थित झालेले असून आजच्या कार्यक्रमासाठी एकूण 11 ट्री गार्ड आणि 11 झाडं या ठिकाणी श्री राजूभाऊ तावडे यांनी दिलेले असून मी त्यांचं आभार मानतो. श्री स्वामी. जळगाव येथील स्वामी समर्थ केंद्रातर्फे पालखी सोहळा होता आणि वसंतराव पाटलांनी आम्हाला विनंती केली की बाबा 11 झाडं आपल्याला लावायचे आणि 11 पिंजरे आपल्याला पाहिजे. मी आमचे जिल्हाध्यक्ष माननीय राजूभाऊ तावडेंना विनंती केली. त्यांनी कुठल्याही क्षणाचा विचार करताना मला सांगितलं, सर आपण जाऊ. स्वतः आम्ही त्या ठिकाणी गेलो. अतिशय मजबूत अशा प्रकारे हे 11 ट्री गार्ड या ठिकाणी दिलेत, अतिशय सुंदर प्रकारे. कारण राजूभाऊंचं चौगाव येथे एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं सावता मंदिर त्यांनी केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी त्यांना आव्हान करत त्या ठिकाणी ते जातात आणि आवश्यक अशा प्रकारची मदत करत असतात. अशा प्रकारचे एक दानशूर कार्यकर्ता नेता आम्हाला मिळालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी जे वृक्षारोपण केलेलं आहे अत्यंत सुंदर हा परिसर होणार आणि गावकऱ्यांनी सुद्धा अधिक भर टाकून ही वनराई सारखं हा परिसर करावा. एवढे 2 शब्द बोलून मी माझी बाईक संपवतो.